सामना सोडायचा नाहीये. स्वतःला सांगा की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी का असेल, पण तो त्यात मात्र एवढं लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. तुमच्या पुस्तकात तो पान नसावं हार मानण्याचं. हार मानू नका, प्रयत्न करा, प्रयत्नाती परमेश्वर. बॅटची कडारी फलंदाज बाद बाद. रवीजी मांजरे आपण या, आपल्या शुभ असते हा इथं जे सन्मान करूया ते सुद्धा प्रसादजी सुद्धा आनंद घेत आहेत, कारण दिलखुश व्यक्तिमत्व आहे. ते सुद्धा APL मध्ये आमच्यासोबत 2 दिवस होते. आमने प्रीमियर लीग मध्ये खूप मजा केली आम्ही. मजा मजा अगदी धमाल केली होती त्या लीग मध्ये. ते प्रसादजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित. त्यांचा संघ इथे आता वरचढ ठरतोय. सुनीलजी दळवी थोडेसे नाराज, कारण त्याचं कारण की थोडेसे बॅकफूट होते, परंतु सामना सोडलेला नाही, अजून सोडणार सुद्धा नाहीयेत. आणि आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती प्रसाद सेठ पाटील यांचा हा इथूची सन्मान रवीजी मांजरेच्या शुभ हस्ते होतोय. चेंडू डाव्या हस्तीला सोडून जाणारा आणि लाऊड अपील पुन्हा एकदा डाव्या हस्तीला चेंडू टाकला आणि बॅटची कडा घेऊन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट इज दिस क्वार्टर फायनल. फलंदाज बाद, बॅक टू बॅक विकेट पतन. तू चल मैं जा जाकर खाली हाथ लौट कर आता है, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में. अरे बढ़ता दुगना उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली और हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. दोन्ही पण संघ कोशिश करतायत, पण तो प्रसाद पाटील जसे आले ताकद वाढली आमने संघाची आणि आमने संघ या ठिकाणी फ्रंटफुटला आलेला आहे. थोडासा बॅकफुटला गेला आणि गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. एकदा टाळ्या वाजवा गोलंदाजसाठी. मयूर आहे मागच्या सामन्याचा तो हिरो, पुन्हा एकदा तयार झालाय. मागच्या सामन्यात त्यांनी 2 गडी बाद केले होते 3 धावांमध्ये. आता 2 गडी बाद केलेत लागोपाठचे. तिसरा बाद करेल का? कम ऑन मयूर, ओर द विकेट. ओ चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ चेंडूच्या खाली. 1000 रुपये प्रसाद पाटील दिले दिले प्रसाद पाटील दिले. हॅट्रिक. क्या बात आहे. बघा साहेब, बघा मंडळी, किती मोठा योग आलाय की मयूर हा गोलंदाज सरपंच साहेबाचा वर्गमित्र आहे. टाळ्या असू द्या. काय मोठा योग आलाय बघा. त्यांना सुद्धा इथं आनंद गगनात मावेरसा झालाय. ते सुद्धा सांगतात की मला सुद्धा अभिमान वाटतो माझ्या मित्राचा, की मित्र असावा वणव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हटलं जातं. आणि काय क्या बात आहे. बहुत बढिया, बहुत बढिया. धाव संख्या 17 वरती थांबली. पुढे का जात नाही सर. इथे मोठमोठे इथे फाटे आहेत, पण तो कधी कळत नाही की कसं जायचं. तसं अडकवलं इथे कोसले संघाला. मी म्हणू शकतो आमनेच्या टीमने. तुम्ही आता कोसलेला कसं जाणार. सुनीलजी दळवी साहेब सुद्धा इथे नाराज आहेत. पूर्ण ठीक आहे, खेळ आहे इथे. 8 चेंडूंमध्ये आता 24 धावांची गरज. आता 8 त्रिक 24, आधी होते 12-2-24, आता 8 त्रिक 24. किती फरक पडला. पुन्हा एकदा मयूर येतोय. काय टर्न करतोय, काय कटर आहे, लेग कटर, आउट स्विंग, लाऊड अपील. व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. दोन्ही पंच एकमेकांना विचारतील, तुम्ही अजिबात दबाव टाकायचा नाही प्लीज. दोन्ही पण संघ आपली मैत्रीपूर्ण लढत आहे. आधीच सुनील दादा बोलले, सुनील दळवी, की ही मैत्रीपूर्ण लढत आहे. एका बाजूला आमने, दुसऱ्या बाजूला कोसले. आणि तिथे फलंदाजाला आउट दिलेला आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन दिसे सोन्या. धावा सुद्धा 17 वरतीच आहेत. 7चा आकडा सुनील दादा दळवी खूपच अनलकी ठरतोय तुम्हाला असं दिसतंय. 17-7-7
7:24 आता आलाय. समीकरण पूर्णपणे आता अवघड होत चाललंय, पण तो अशक्य जगात काही नाहीये. तुम्हाला करायचंय, सांगा स्वतःला की आय एम पॉसिबल. अशक्यमध्ये लिहिलंय मी शक्य करू शकतो. त्यासाठी नवीन फलंदाज विवेक आलाय. विवेक, तुला माहिती विवेक शेलार कसा खेळतोय, तो अशक्य ते शक्य करून दाखवतो. विवेक शेलारचा मागच्या आठवड्यात तुम्ही परफॉर्मन्स बघितला असेल, तेव्हा कॉमेंट्रीला सुद्धा मीच होतो. त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार फेकले आणि चॅम्पियन झाला होता सरस्वती चषकाचा विवेक शेलार. तसं तुझं नाव सुद्धा विवेक आहे. तुला तुझ्यामध्ये विवेक अवतरावा लागेल. ही वेळ तुझ्यासाठी आता हिरो बनण्याची आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज. 5वा विकेट घेणार का मयूर? 5वा विकेट घेणार का? आणि सरपंच साहेबांचा मित्र मयूरने ते झेल सोडलाय, परंतु कामगिरी लाजबाब कामगिरी. हिट विकेट फलंदाज स्वतः चाललेत. क्या बात आहे, काय क्रिकेट आहे आणि काय शिस्त आहे बघा. मानलं पाहिजे. एकदा टाळ्या वाजा बॅट्समन साठी. त्याला म्हणतात खेळाडू वृत्ती. हा विवेक आहे. त्यानं दाखवून दिलं की माझ्याकडे सदसद विवेक बुद्धी आहे. क्या बात आहे. सदसद विवेक बुद्धी असलेला हा विवेक बाद होते स्वतःच अगदी. आणि मिडल ओव्हर काय अजून सामन्यामध्ये पाहिजे. मयूर, काय तुमचे सरपंच साहेब तुम्हाला मित्र लाभलेत आणि तुम्हाला त्यांनी काय घडवले. जबरदस्त. क्या बात आहे. बहुत बढिया. जबरदस्त या ठिकाणी योग आहे. 5 हॉल ऑफ विकेट 5 पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये ते सादर केलेत मयूरने. वन ऑफ द बेस्ट बॉलर तो ठरलेला या टुर्नामेंटचा. अगदी लिडिंग